नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सर स्वागत. मित्रांनो, आता आपण समानार्थी शब्द घेऊया. मागील लेक्चरला घेतलं होतं, याचा पार्ट 2 आहे. बघा, समानार्थी. इंदू या शब्दाचा समानार्थी काय? इंदू, चंद्र, शशी, रजनीनाथ, सुधाकर आणि सोम. काय तर चंद्र, शशी, रजनीनाथ, सुधाकर आणि सोम. मी तुम्हाला सांगितलंय. आता ईश्वर शब्द आहे बघा, ईश्वर. आता ईश्वर शब्दाचे जास्त आहे समानार्थी. अशा वेळी काय करा? पार्ट करा. बघा, परमेश्वर, प्रभुदेव, पहिले हे 3 पाठ करा. परमेश्वर, प्रभुदेव, अलग अलक्ष, अलग अलक्ष, आनंद घनिश, असं म्हणजे 4 2 2 थोडे थोडे करा. डायरेक्ट एक कटी होईल का? नाही होणार. परमेश्वर, प्रभुदेव, अलग अलक्ष, आनंद घन ईश असणारे. उतारू बघा, प्रवासी, यात्रिक, यात्रेकरू. उतारू काय तर प्रवासी, यात्रिक, यात्रेकरू. उत्कर्ष, उत्कर्ष, वाढ, संपन्नता, भरभराट. उत्कर्ष काय? वाढ, संपन्नता, भरभराट. उदरनिर्वाह, चरितार्थ, उदरनिर्वाह, चरितार्थ. उंट समानार्थी उष्टर आणि उष्ट्र. उंटाचा काय तर उष्ट्र आणि उष्ट्र. ऊनचा काय? ऊन. लोकर आणि उर्ण. ऊनचा काय तर लोकर आणि उर्ण असणार आहे. ठीक आहे, पुढे ऐतोबा. ऐतोबा म्हणजे काय? वाढ, संपन्नता, भरभराट. ऐतोबा, वाढ, संपन्नता, भरभराट. कपाळ म्हणजे काय? ललाट, कपोल, निढळ, अलिक, भाल. ललाट, कपोल, निडळ, अलिक आणि भाल असणारे. कावळा काय? काक, वायस, एकाक्ष, काऊ. काक, वायस, एकाक्ष आणि काऊ असणारे. कासव म्हणजे काय तर कासव, कर्मट, कुर्म, कच्छ, कच्छप. कर्मट, कुर्म, कच्छ आणि कच्छप असणारे. किंकर म्हणजे दास, सेवक, भृत्य, अनुच्चर. किंकर म्हणजे काय? दास, सेवक, भृत्य आणि अनुचर. किरण म्हणजे कर, रश्मी, अंशुमयुग. किरण म्हणजे कर, रश्मी, अंशुमयुग. आणि कृपण म्हणजे बघा, कंजूस, हिमटा, कोमटा, चिकू, खंक. कृपण म्हणजे काय तर कंजूस, हिमटा, कोमटा, चिकू आणि खंक. हे सगळे काय तर समानार्थी. पुढे बघा, खग. खग म्हणजे पक्षी, द्विज, पक्षी, द्विज, विहंग, शंकुत. त्यानंतर खजिना. खजिना, तिजोरी, भांडार, कोश, द्रव्यनिधी. खजिना काय तर तिजोरी, भांडार, कोश आणि द्रव्यनिधी. खच म्हणजे काय रे? ढीग, थर, गंजरास. खच म्हणजे काय? ढीग, ढीग, थर आणि गंजरास. खल म्हणजे नीच, दृष्ट, दुर्जन. खल म्हणजे नीच, दृष्ट, दुर्जन. खून म्हणजे चिन्ह, निशाणी, संकेत. खून म्हणजे चिन्ह, निशाणी, संकेत. परत एकदा, खून म्हणजे काय? आता बघा, इथं खून मध्ये काय केलंय? हा न आहे. आणि या खून मध्ये काय तर न दुसरा आहे. ठीक आहे ना? मग इथं लक्षात ठेवायचं. खून म्हणजे चिन्ह, निशाणी, संकेत. आणि खून म्हणजे एखाद्याचा वध किंवा हत्या करणे. एखाद्याचा वध किंवा हत्या करणे. काळोख म्हणजे अंधार, तिमिरतम. काळोख म्हणजे अंधार, तिमिरतम. गरज म्हणजे आवश्यकता, निकट, जरुरी. गरज म्हणजे आवश्यकता, निकट, जरुरी. गरुड म्हणजे काय तर खगेश्वर, खगेंद्र, वनेतेय, द्विजराज. महत्वाचा आहे IMP. त्याला IMP करून ठेवूया आपण. गरुड म्हणजे खगेश्वर, खगेंद्र, वनेतेय, द्विजराज. आता गणपती. गणपती म्हणजे काय रे? गणेश, गजानन. गणेश, गजानन. विघ्नहर्ता, गणराय. विघ्नहर्ता, गणराय. लंबोदर, चिंतामणी. लंबोदर, चिंतामणी. एकदंत, वक्रतुंड, धरणीधर. गणेश, गजानन, विघ्नहर्ता, गणराय, लंबोदर, चिंतामणी, एकदंत, वक्रतुंड, धरणीधर. गर्दी म्हणजे दाटी, खच, गर्दा. दाटी, खच, गर्दा. गर्व म्हणजे अहंकार. गर्व म्हणजे अहंकार. गौरव म्हणजे अभिनंदन, सन्मान. गौरव म्हणजे काय तर अभिनंदन आणि सन्मान असणारे. ठीक आहे, नेक्स्ट. घर म्हणजे बघा, घर म्हणजे भवन, सदन, गृहनिकेतन. भवन, सदन, गृहनिकेतन. आलय, निवास, धाम, गेह. आलय, निवास, धाम, गेह. घास म्हणजे काय? घ्रास आणि कवळ. घास म्हणजे घ्रास आणि कवळ. चंद्र म्हणजे सुधाकर, हिमांशु, सुधांशु, शशी, इंदू, सोम, निशानाथ, रजनीनाथ, विदू, शशांक. चंद्र म्हणजे सुधाकर, हिमांशु, सुधांशु, शशी, इंदू, सोम, निशानाथ, रजनीनाथ, विदू, शशांक. हा IMP करा, कारण यावर प्रश्न विचारतील. पाठ करून ठेवा पूर्ण. चांदणे. चंद्रिका, ज्योत्सना, कौमुदी. चांदणे म्हणजे काय? तर चंद्रिका, ज्योत्सना, कौमुदी. चौताळणे म्हणजे काय करणे? चिडणे, रागवणे. चौताळणे म्हणजे चिडणे आणि रागवणे. जमीन म्हणजे काय असणार आहे? जमीन, भूमी, भुई, भू. जमीन म्हणजे काय तर भूमी, भुई आणि भू असणारे. त्यानंतर जीवन म्हणजे आयुष्य, पाणी, जल. जीवन म्हणजे आयुष्य, पाणी, जल. ठीक आहे, आजचे एवढे होते, ते पूर्ण झालेत. पुढील लेक्चरला नवीन घेऊया आपण. ठीक आहे, सगळ्यांनी नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.